मित्रांनो, एका क्षणासाठी तुम्ही अशी कल्पना करा, की तुम्ही एका कंपनीमध्ये 48 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे मालक नाही आहात. तुम्ही त्या कंपनीचे सगळ्यात मोठे शेअर होल्डर सुद्धा नाही आहात. पण पुढे काय होतं, की काही वर्षांनी एक वेळ अशी येते, की तुम्ही या कंपनीमध्ये जी इन्व्हेस्ट केलेली आहे, त्या 48 कोटी इन्व्हेस्टमेंटचे होतात तब्बल 5,800 कोटी रुपये. आता तुम्ही जर बघितलं तर हे खरं तर एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूडमधल्या एखाद्या बिझनेस मूव्ही जो आहे त्याच्या स्टोरीसारखं तुम्हाला वाटेल. तसं मात्र नाहीये, कारण ही महेंद्र नाहटा नावाच्या माणसाच्या आयुष्यात हे घडलेलं आहे आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती रिलायन्स जिओमध्ये. आता सध्या जर तुम्ही भारतातलं शेअर मार्केट बघितलं तर जिओचा IPO येणार याची सगळीकडे चर्चा सुरू आहे, बरोबर. अनेक इन्व्हेस्टर्स काय करतायत, सगळ्यात मोठा IPO येणार आहे त्याची आतुरतेनं वाट बघतायत. पण या IPO मुळे अचानक महेंद्र नाहटा हा जो माणूस आहे त्यांचं नाव एवढं चर्चेत आलेलं आहे. ते का आलेलं आहे, त्यांनी नेमकं असं काय केलं किंवा नेमकं असं काय डोकं लावलं. त्यांची 48 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट जी होती ती एका रात्रीमध्ये 5,800 कोटी रुपये कशी झाली आणि जिओचा हा जो IPO येणार आहे तो भारताच्या शेअर मार्केटसाठी इतका महत्त्वाचा का ठरू शकतो, हे आज सगळं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. सगळ्यात आधी आपण काय समजून घ्यायचं आहे की महेंद्र नाहटा हे कोण आहेत. हे नाव जे आहे ते टेलिकॉम क्षेत्रामध्ये नवीन आहे का, तर अजिबात नाही. महेंद्र नाहटा अनेक दशकांपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत. 1987 मध्ये त्यांनी HFCL म्हणजेच हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीची त्यांनी स्थापना केलेली होती. त्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये टेलिकॉमचं जे काही सेक्टर होतं किंवा हा जो सेक्टर आहे ते नुकतंच बाळसं धरू लागलेलं होतं. मोबाईल फोन अजिबातच तेव्हा आलेले नव्हते किंवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात तर अजिबातच नव्हता. इंटरनेट ही तर भारतामध्ये अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट होती. सो परिस्थिती जर बघितली तर बऱ्यापैकी अनिश्चित होती टेलिकॉम सेक्टरसाठी, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी. मात्र तरीही नाहटा यांनी एवढी महाकाय कंपनी त्या अनिश्चिततेतून उभी केली. हे अतिशय एक मोठं धाडसाचं काम मानलं पाहिजे. त्यांच्या HFCL ने काय केलं तर फायबर नेटवर्क, टेलिकॉम इन्स्ट्रुमेंट्स आणि नेटवर्क सोल्युशन्स या क्षेत्रामध्ये स्वतःचं भक्कम असं नाव त्यांनी या सेक्टरमध्ये कमावलेलं होतं. पण महेंद्र नाहटा यांचं खरं विजन जर बघितलं तर त्यापेक्षा पुढे जाऊन दिसलं. त्यांनी काय केलं होतं की 2007 मध्ये आणखी एक स्वतःची नवीन कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीचं नाव होतं इन्फोटेल ब्रॉडबँड लिमिटेड. त्यावेळी भारतामध्ये 4G नेटवर्क नुसती त्याची चर्चा सुरू झाली होती. सरकार काय करत होतं की देशभरामध्ये 4Gचे जो स्पेक्ट्रम असतात त्याचं लिलाव करणार होते. ज्याच्याकडे हा स्पेक्ट्रम असेल तोच भविष्यामध्ये टेलिकॉम सेक्टरचा किंवा इंटरनेट सेक्टर मधला ती जी शर्यत असते त्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणार होता. हे मार्केटमधल्या सगळ्या दिग्गजांना माहिती होतं. त्यामुळे अर्थातच 4Gचा स्पेक्ट्रम जास्तीत जास्त आपल्याला कसा घेईल याच्यासाठी स्पर्धा होती. 2010 मध्ये सरकारनं 22 टेलिकॉम सर्कलसाठी 4G स्पेक्ट्रमचा लिलाव जाहीर केला होता. आता हा लिलाव जाहीर झाल्यानंतर अनेक प्रस्थापित प्लेयर्स जे होते त्यांनी स्पर्धेमध्ये उतरलेले होते. पण या सगळ्यांना धक्का कोणी दिला तर इन्फोटेल ब्रॉडबँडने धक्का दिला. देशातल्या सगळ्या म्हणजे 22च्या 22 सर्कलचा स्पेक्ट्रमचा लिलाव जो होता तो त्यांनी जिंकला. जवळपास 4,800 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. त्यावेळी संपूर्ण मार्केटला आणि अनेक जे काही एक्सपर्ट्स होते त्यांना देखील हाच प्रश्न पडला की तुलनेनं बऱ्यापैकी लहान अशी ही कंपनी आहे इन्फोटेल ब्रॉडबँड, तरी सुद्धा एवढा मोठा 4,800 कोटींचा निधी जो आहे किंवा हा जो काही व्यवहार आहे तो ही कंपनी कसा पार पाडणार. आणि मित्रांनो, तिथूनच महेंद्र नाहटांच्या खऱ्या जो त्यांचा प्लॅन होता त्या प्लॅनची सुरुवात झाली. 4G स्पेक्ट्रम त्यांनी जिंकला. त्यानंतर अवघ्या काही तासातच काय झालं की रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांनी इन्फोटेल मध्ये 95% हिस्सा विकत घेतला. म्हणजे बघा, स्पेक्ट्रम साठी लागणारा जो काही पैसा होता कोट्यावधी रुपये होते, बरोबर. हा जो पैसा होता हा कोण भरणार आहे तर रिलायन्स भरणार आहे आणि इन्फोटेलवर आपला त्यांनी ताबा देखील पूर्णपणे मिळवला. पुढे जाऊन काय झालं की इन्फोटेल मधनच आजची रिलायन्स जिओ ही जी कंपनी आहे ती तयार झालेली आहे. हा जो काही व्यवहार झाला रिलायन्स आणि इन्फोटेलचा त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. 2015 मध्ये कॅगने एक संसदेमध्ये अहवाल सादर केलेला होता. त्या अहवालामध्ये हा जो काही व्यवहार झाला त्याच्या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. स्पेक्ट्रम जिंकल्यानंतर एवढ्या कमी वेळामध्ये लगेच रिलायन्सने कसा एखाद्या कंपनीचा ताबा घेतला, ही प्रक्रिया याचा अर्थ अगोदरपासूनच ठरलेली होती का, अशा अनेक प्रकारच्या चर्चा त्यावेळेस निर्माण झाल्या, वाद निर्माण झाले. त्या वादांना उधाण आलेलं होतं. मात्र या व्यवहारामुळे भारताच्या टेलिकॉमच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं, हे तेवढंच खरं आहे. या व्यवहारानंतर काय झालं तर महेंद्र नाहटा यांच्याकडे इन्फोटेल मध्ये फक्त काय राहिलं 5% स्टेक राहिला. अनेकांना असं वाटलं की आता त्यांची जी कंपनी आहे इन्फोटेल ब्रॉडबँड ही जी कंपनी आहे ती आता पूर्णपणे संपली. पण खरी जी कमाई आहे किंवा खऱ्या जॅकपॉटची वेळ जी आहे ती अजूनही त्यांची बाकी होती. मित्रांनो, तुम्ही जर बिझनेसचं जग बघितलं तर या जगामध्ये असे अनेक मास्टर स्ट्रोक जे असतात ते कसे खेळले जातात याची सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला नक्कीच थक्क करत असेल. शेअर मार्केट असेल किंवा फायनान्स असेल, या सगळ्या सेक्टरच्या अशाच इन्सायडर किंवा
डीप माहितीसाठी आपल्या पैसा पाणी चॅनेलला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर तो शेअर करा. चला तर आता पुन्हा एकदा आपण बोलूयात 48 कोटींची नाहटांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 5,800 कोटींमध्ये कशी वाढली. ती काही वर्षांनी काय झालं तर रिलायन्सनं आपला पूर्ण डिजिटल व्यवसाय जो आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं. 2019 मध्ये त्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्स नावाची एक नवीन होल्डिंग कंपनी तयार केली. ती त्याच्या अंतर्गत रिलायन्स जिओ इन्फोकॉम सह रिलायन्सचे अनेक डिजिटल व्यवसाय जे आहेत ते सगळे एकाच छत्रीखाली आणले गेले. म्हणजे केवळ मोबाईल सर्व्हिस देत होते का तर नाही, ते ब्रॉडबँड देत होते, डिजिटल ॲप्स देत होते, क्लाउड सर्व्हिसेस देत होते, एंटरप्राइज सोल्युशन्स देत होते आणि यातून पुढे विकसित होण्यासारख्या AI सारखे वेगवेगळे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ते सगळं काही जिओ जे आहे ते एका प्लॅटफॉर्मवर आणण्यामध्ये तिथे त्यांचं प्रयत्न चालू होते. 2020 मध्ये महेंद्र नाहटा यांनी काय केलं, जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर जे आहे ते त्यांना देण्यात आले. त्यांनी जवळपास 48 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस या कंपनीमध्ये केली होती. एका शेअरची किंमत जर बघितली तर ऑब्व्हियसली लिस्टिंग झालं नव्हतं त्यावेळेस 10 रुपयांना फेस व्हॅल्यू जी असते ती त्यांना मिळाली होती. अनेकांना ही इन्व्हेस्टमेंट त्या काळी अतिशय छोटी वाटत होती, कारण अगदी त्याच काळामध्ये जिओमध्ये जर तुम्ही बघितले तर फेसबुकने इन्व्हेस्टमेंट केलं होतं, मेटा आता, किंवा गुगलने इन्व्हेस्टमेंट केलं होतं, सिल्वर लेकने इन्व्हेस्ट केलं होतं, KKR, जनरल अटलांटिक, सौदी अरेबियाचा जो पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट फंडने केली होती. अशा वेगवेगळ्या जागतिक पातळीवर आघाडीवर असणारे जे काही इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत त्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये हजारो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली होती. मग आता आजचा दिवस जर बघितला तर आज अचानक महेंद्र नाहटा यांचं जे काही 48 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटची एवढी मोठी चर्चा का बरं होतीये? कारण आज जर तुम्ही बघितलं तर जिओचा जो काही येऊ घातलेला IPO आहे त्याचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची किंमत जी आहे ती जवळपास 5,800 कोटी रुपये एवढी होऊ शकते. पण इथे पुन्हा एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. हा जो पैसा आहे तो नाहटा यांच्या अकाउंटला आलाय का? अजिबात नाही. हे फक्त त्यांच्या जी इन्व्हेस्टमेंट आहे तिचं या घडीचं व्हॅल्युएशन किती आहे ते आहे. IPO जर खऱ्या अर्थाने यशस्वी झाला, कंपनीचं व्हॅल्युएशन जे आहे ते मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे राहिलं तरच ही किंमत जी आहे ती खरोखर प्रत्यक्षात नाहटा यांना मिळू शकते. त्यामुळे अशा मोठ्या आकड्यांकडे पाहताना थोडीशी सावधगिरी सुद्धा आपण बाळगली पाहिजे. आता पुन्हा मुख्य प्रश्न एक येतो की बाबा जिओचा IPO जो आहे तो मार्केटसाठी आणि एवढा मोठा असा तो IPO जो आहे तो एवढा महत्त्वाचा का आहे? महेंद्र नाहटा यांचा एक टॉपिक आहे, पण जिओ बद्दल बोललो तर IPO म्हणजे काय तर बाबा इनिशियल पब्लिक ऑफरिंग. एखादी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुले करते त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आतापर्यंत कंपनीची मालकी जी आहे ती फक्त कंपनीचे फाउंडर्स असतील किंवा त्या कंपनीमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते मोठे इन्व्हेस्टर्स किंवा काही खास त्यांचे असे शेअर होल्डर्स त्यांच्याकडेच होते. IPO नंतर काय होतं की तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य नागरिक आहेत ते सुद्धा त्या कंपनीमध्ये भागीदार होतात, एक प्रकारे मालक होतात. आता जिओ प्लॅटफॉर्मचा हा IPO जो आहे तो भारताच्या इतिहासातला आजवरचा सगळ्यात मोठा IPO ठरू शकेल. आता या IPOची साईज जर बघितली तर जवळपास 35 ते 40 हजार कोटींच्या घरामध्ये या IPOची साईज आहे असं आता सध्याचा जे काही चर्चा आहे त्यावरून जाणवत आहे, तसा अंदाज व्यक्त केला जातोय. अजूनही अंतिम आकडा जो आहे व्हॅल्युएशनचा तो अजून कंपनीने जाहीर केलेला नाही. जेव्हा IPO ऑफिशियली लॉन्च होईल तेव्हा ते आपल्याला लक्षात येईल. 19 जून 2026 ला रिलायन्स इंडस्ट्रीजची AGM झाली. त्या AGM मध्ये आपल्या शेअर होल्डर्सला मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली की बाबा जिओ प्लॅटफॉर्मच्या IPO साठीचा जो DRHP आहे, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, ते रिलायन्सने जिओने सेबीकडे दाखल केले असं त्यांनी सांगितलं. हा IPO पूर्वीचा अत्यंत एक महत्त्वाचा असा डॉक्युमेंट असतो DRHP, जे आता ऑलरेडी दाखल झालेला आहे. यात कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायामध्ये असलेली रिस्क, भविष्यामध्ये कंपनीच्या योजना काय आहेत, कर्ज किती आहे कंपनीवर, शेअर होल्डर्स कोण आहेत कंपनीचे, IPO मधनं जो निधी कंपनी उभारणार आहे त्या निधीचा वापर कसा होणार आहे, कर्ज फेडायला होणार आहे की कंपनीची ग्रोथ करण्यासाठी होणार आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती DRHP मध्ये दिलेली असते. म्हणून ते अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं. आता या IPO मध्ये जवळपास 27 कोटी नव्याने शेअर जे आहेत ते इश्यू केलेले जाणार आहेत. म्हणजे बघा, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो इश्यू आहे IPO तो संपूर्णपणे फ्रेश इश्यू असं सांगितले जाते. म्हणजे महेंद्र नाहटा म्हणा किंवा मेटा, गुगल यासारख्या मोठमोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत हे जिओच्या IPO मधनं आपले शेअर्स विकणार नाहीत. कंपनी नवीन शेअर्स इश्यू करते आणि पुन्हा नव्यानं पैसा उभा करते आहे. त्यामुळे IPO मधनं येणारा जो पैसा आहे तो थेट कोणाकडे जाणार आहे? कंपनीकडे जाणार आहे, इन्व्हेस्टर्सकडे जाणार नाही, कंपनीच्या मालकांकडे जाणार नाही. पुन्हा काय होतं की हा जो काही पैसा येतोय हा पैसा कुठे वापरला जातोय तर यातला मोठा हिस्सा जो आहे तो रिलायन्स जिओ इन्फोकॉमचं आजवरचं जे कर्ज आहे ते कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, किंवा उरलेला जो काही पैसा आहे तो AI म्हणा किंवा क्लाउड सर्व्हिसेस, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्याची उभारणी करण्यासाठी भविष्यामध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकते त्या टेक्नॉलॉजीमध्ये हा उरलेला पैसा गुंतवला जाऊ शकतो. म्हणजे IPO जो आहे कंपनीने आणलाय तो फक्त
पैसे उभारण्यासाठी नसून पुढच्या डिजिटल भारताच्या तयारीकडे कंपनी एक पाऊल टाकते, त्यासाठी देखील हा IPO महत्त्वाचा मानला जातोय. अनेकांसाठी जर तुम्ही बघितलं तर त्यांना अजूनही असं वाटतं की बाबा जिओ म्हणजे काय आहे की एक मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं, फोनमध्ये टाकायचं आणि जिओचं नेटवर्क आपल्याला मिळतं, आपण फोनवर बोलू शकतो, इंटरनेट वापरू शकतो. पण जिओ प्लॅटफॉर्म जर बघितलं तर त्यांचा पसारा खूप मोठा आहे. हा एक मोठा डिजिटल व्यवसाय आहे. जिओकडे आज 52 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. एका देशामध्ये काम करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांचा फक्त विचार केला तर जगातली दुसरी मोठी कंपनी जर कुठली असेल तर ती रिलायन्स जिओ आहे. ही जी काही कारणं मी तुम्हाला सांगितली, याच कारणांमुळे अनेक जागतिक इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनी जिओमध्ये आधी सुद्धा पैसा गुंतवला होता. फेसबुकने भारतामध्ये डिजिटल मार्केटची ताकद जी आहे ती खूप आधी ओळखली होती. गुगलनेही ही ताकद खूप आधी ओळखलेली होती. डिजिटल सेवांमध्ये भारतात किती संधी आहे हे त्यांना आधीच कळलेलं होतं. KKR म्हणा किंवा सिल्वर लेक म्हणा, इतर मोठ्या प्रायव्हेट इक्विटी फंड जे आहेत त्यांना देखील जिओच्या माध्यमातून भारताच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती, म्हणून त्यांनी जिओमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. जगातल्या मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सना ज्या कंपनीमध्ये भविष्य दिसतंय ती कंपनी रिलायन्स जिओ आता सर्वसामान्य इन्व्हेस्टर्ससाठी देखील खुली होणार आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार जे आहेत ते या कंपनीमध्ये पैसा गुंतवू शकणार आहेत, त्या कंपनीचे भागीदार होणार आहेत IPOच्या माध्यमातून. आता प्रत्येक मोठा IPO जेव्हा येतो त्याचे काहीतरी प्लस पॉईंट असतात, काही मायनस पॉईंट असतात. धोके जर बघितले तर जिओचं व्हॅल्युएशन जे आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे काही जे तज्ज्ञ आहेत त्यांनी थोडीशी सावधगिरी बाळगायची. कारण शेअर मार्केटमध्ये केवळ मोठं नाव असणं पुरेसं असतं का? तर नाही. तर कंपनीची कमाई किती आहे, कंपनीचा नफा किती होतोय, त्यांच्या ग्रोथचा रेट किती आहे, भविष्यामध्ये त्यांना कॉम्पिटिशन असेल तर त्यावर ते कसं हँडल करणार आहेत, या सगळ्या किमती ज्या आहेत त्या कंपनीच्या शेअरसाठी मॅटर करतात. आता हे सगळं झालं जिओच्या IPO बद्दल. पुन्हा एकदा महेंद्र नाटा यांच्याकडे येऊयात. महेंद्र नाटा यांनी काय केलं तर रिलायन्स सुरू केली का? नाही. जिओ त्यांनी सुरू केली का? नाही. पण त्यांनी काय केलं? योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, योग्य ठिकाणी पैसा गुंतवला. भारतामध्ये 4Gचं जे भविष्य होतं ते त्यांनी खूप आधी ओळखलं होतं. इन्फोटेलच्या माध्यमातून त्यांनी स्पेक्ट्रम जिंकले. रिलायन्स सोबत त्यांनी अतिशय हुशारीने व्यवहार केला, आपली कंपनी त्यांना विकली. नंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये देखील ती भागीदारी कायम ठेवली आणि आज त्यांनी हे जे काही निर्णय घेतले आहेत धोरणीपणामुळे, त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती प्रचंड वाढलेली दिसते. जिओचा IPO भारताच्या शेअर मार्केटसाठी नक्कीच महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आता आज जिओच्या IPOची चर्चा जी आहे ती जरी सुरू असली तरी या कहाणीचा खरा मेसेज काय आहे की योग्य वेळी योग्य निर्णय तुम्ही जर घेतला आणि जर तुमच्याकडे संयम ठेवण्याची तयारी असेल तर तुम्हाला यश नक्की मिळतं. आता ही महेंद्र नाटांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या शेअर मार्केटचे जे काही तुमचे मित्र असतील मंडळी त्यांच्याबरोबर तो शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्या इथे थांबूयात. पाहत राहा पैसा.